नाचत टिकली वाली जशी नाचून राहिली हालवून राहिली कमर कमर जशी नाचत टिकली लागली अशी असे शाळेत जातात का शाळेत कसे जातात माहिती एक साथ साधवंगे सावधान काय का कसे निघाला आपल्या झक्का पक्का जशी हालवत चालली कमर लपवा झाल्या जेवानी सकाराम ठाकरेनं दुसरी पत्नी करून आणले काही दिवस लोटून गेले समोर कसं काय घडते थोडं शांततेत पाहावे
कबड्डी कबड्डी लागा नाव तिथे शकुंतलाबाई आणि बोलल्या चालल्यात मोठी चतुराई हीच मुलीचा पोरावर नाही माझ्या दादा रे दादा माझ्या दादा माझ्या दादा रे दादा माझ्या दादा शकुंतला काय हो मुलं शाळेत गेले अहो शाळेत आज गेले त्यांचा निकाल होता हो ना बरोबर आहे ना आता नापास होते का पास होते तर माहित नाही आता वेळ सुद्धा झाली घरी याची बाजरी यायची त्या दोघांच्या ना हा आता त्याचा निकाल लागला आता ते पाच नापास आता घरून येतील आता होय. घरी येतील बरोबर आहे ना स्वयंपाक करून ठेवतो पर्यंत आता स्वयंपाक वगैरे करून ठेवली मी सर्व ठीक आहे. बाबा आणि बाई माझी पोरगी माझी सोनी लाडाची ये बेटा बाबाजी मी आली बाबा मी आली. हा आमच्या मी आली म्हणते अबे बाबा मी आलो म्हण हे काय आली म्हणते तर ते मुलगी आहे तुम्ही पोरगा म्हणून आलो. मुलगा तू आलो म्हणा बाबा मी आलो बाबाजी हा. तुम्हाला एक गोष्ट सांगू मी कोणती बेटा मी पास झाली अरे वा बाबा मी पाच झाली. अबे तू काय म्हणतेस बे मी पास झालो म्हणते हे कशी म्हणते मी पाच झाली म्हणून हा म्हणून मी नाही म्हणलं. हे नेऊन ठेवणं बे बे आंबे तिथे घरात घरामध्ये? हो आता रस्त्यात भेटली. हो रस्त्यात आहे बाबाजी हा आणखी एक गोष्ट सांगू मी कोणती गोष्ट बेटा मी फर्स्ट आली बाबा हा बाई फस्त झाली. खूपच सलग काय बोलावले हा हा? बे नाल्या का तुला बोलता येते का हेच म्हणते ना इंग्रजी शब्द बोलते तुला समजते इंग्रजी समजा ते पहिल्या नंबरला पास झाली म्हणजे फस्ट म्हणजे पहिला नंबर होते. हा. मी फस्टाचं म्हणजे भरती फस्ट झाली म्हणून तू पास झाला बाबा हा मी पाच झालो पण वरतून पाच झालो वरचा पास बोलता म्हणजे बे वर पास आम्हाला कसं नाही समजत वर पास नाही समजत पास झालाच ना हो बाबा पाच झाला. बस पास झाला बाबाजी हा. मी फर्स्ट नंबरला आली हा. मला माहित आहे का तुम्ही 100 रुपये द्या तुला खाली 100 रुपये लागते ना खायला लागते सांग खायला लागते. काय बाबाजी हा. माझ्या मैत्रिणी आहे ना मैत्रिणी आहे. त्या म्हणत होत्या तू पहिल्या नंबरला पास झाली तर तू आम्हाला पेढे चार म्हणत होते तुम्हाला तुम्ही 100 रुपये द्या मी पेढे घेते काय बाबा 100 रुपये नाही द्यावते काहून? खाले हे की नाही मा तुझी बहीण मागून राहिला ते झाले पैसे नाही मागितलं आता पास झाली ते अरे आता पेढे दे ना आपल्या मैत्रिणीला ते देऊ दे 100 रुपये देऊन द्यावं पोरीला मागून नको देऊ बाबा नको देऊ माझे हे काहून रे? काय 100 झालं रुपये काय? खर्च नको करू कामात येते समोर कसा काही पेड्याला पैसे लागत नाही कोणी? अबे पेढे भेटतात कोणती मग तुला माहित नाही नाही तो काय या रस्त्याने गेला म्हणजे पेढे ते पेढे होत का बे? ते गल्ली पेढे होत पेढे होत. ते गल्ली पेढा होतो बाबा हा तिथे 100 मागते हा. ना मला पैसे दे तुले हो माया मास्टरनं सांगलं काय ले काय सांगलं बे अर्जुन म्हणे हो अर्जुन म्हणे हा. तू पाच झालास म्हणे हा. मायासाठी हा. पुण्याचा नाण्या आणतो म्हणे तिला बुड्याचा राहते का बे बुड्याचा नारा राहते तो बुड्याचाच म्हणे तुम्ही तुझ्याजवळ बुड्याचाच म्हणलो का तर ठीक आहे तुले पैसे म्हणजे तुले 5 रुपये म्हणजे 100 मुले पाच हो म्हणजे जेवढे देशील तेवढे मुले पाहिजे नाही बे? हो तिच्या मैत्रिणी आहेत आणि माझ्या दोस्त बाई नाहीत नाही, माय नाही. माय मास्तर नाही भाई 100 होतील का
बाबाजी 100 रुपये द्या मला. नाही 100 का ताई मस्त गेले पाठल कसे पण भेटले म्हणून मस्त दातकडे तू काय केली मागित काय मला किलो ते 100 भेटले तर मला दे. तुले का देऊ पैसे दे बाबा काम होते तेवढ्या तुझा बाबा बाबा हे एवढे पहिले काय पैसे काढले का बाबा काम केले बाबा सर्व द्यावा पण हा एपीके नाही द्यावा बाबा अबे याने काढतीस का त्या कामाचा आहे मा बापा हा हा का तुम्ही कामाचा आहे बापू बाबा जेव्हा तू मरशील ना तर तुझ्या कपाळाला लावाले होईल बाबाजी असा कपाळाला लावलं असा तुला तू कुठच्या वेळेवर आणि झालाय का हा माझ्या कपाळावर रुपया आताच लावला नेलो का बेबी बाबा चिपकला का गा नेलो का काय गीता आहेस ना सांगी सांगलो हा खर्च नको करू हा ठेवून दे खर्च नको करू ठीक आहे तू 10 रुपये देईन तुले मग ठीक आहे बाबा हा तुम्ही एक काम करा तुम्ही आता जेवण करा चल बेटा मी तुम्हाला जेवण देते गरम गरम द्या दोघा बहीण भावाले त्याला घरामध्ये. अहो एक कारभारी हा बोल मी काय तुझा माझा विचार सांग मी काय म्हणते माझे विचार ऐका आणि फायद्यात राहाल नाही तर मग घाट्यात त्याने या गाडी आपली आता. मी काय म्हणते पोरगा पास झाला पोरगी पास झाली पोरीचं शिक्षण व्हायला तर खर्च व्हायला 11वीला गेली गेली ना मग मला सांगा तर पोरगा पास झाला पोराचे खर्च वाढन. आज तुमच्याकडून काम धंदा काही होत नाही तुम्ही कोणा कामाधंद्याला जात नाही. मी एकली बाई काम धंद्याला जाते घरचे चालवते चालवते ना मी बाई घराचं परिपूर्ण करते. आज सांगा मी पोरीचं शिक्षण करीन का पोराचं शिक्षण करीन का घर चालवीन. नाही अगदी बरोबर आहे तुझं कारण मी काय कोणा कामात धंद्याला जात नाही जात नाही तुम्ही आपण घरच्या घरी राहतो तर माझे विचार असं आपल्याला होतं काही जमत नाही तू एकटी जातेस कामाले कामाले आता तेवढी फसल पाणी काही येत नाही येत नाही. पिकते पीक पिकत नाही कधी म्हणून माझं म्हणणं असं आहे यावर्षी तू तुला खाऊन टाकलं त्याचं म्हणते मग सांग माझं म्हणणं असं आहे हा. पोरगी पास झाली आहे पोरीला सामोर शिकवायचं आणि पोरगा 4था वर्ग पास झाला तर पोराचं शिक्षण बंद करून द्यायचं. त्याचं शिक्षण बंद करावं हो का आता शिक्षण बंद करून टाकून दिले सांगते ना तुम्हाला हा. तुमच्याकडून कामधंदा होत नाही एखादी सावकाराच्या घरी जा किंवा एका पाटलाच्या घरी जा आणि पोराला लवकर ठेवून द्या. पोराचा पगार येईल तर त्यांना घर पाणी झालं खर्च झालं माझा पैसा येईल तर पोरीचं शिक्षण होईल असं तुझे विचार आहे का असं माझे विचार आहे. तुमच्याकडून कामधंदा होत नाही म्हणून मी काय म्हणते ऐकत नाही. भांडवारो पहाटे सावत्रायची कला कसा कपटीदार असते आता इथून पोराला खरी रंगत शांत बस. जेव्हा तेव्हा घरात जाते माहिती काय असं घरात ठेवलं तर माहित नाही. बोल माझे विचार आहे काय का मी काय म्हणते तर हा तो आपला विचार सांग ऐकतो मी तेच म्हणते शकुंतला बोल पतीला
शकुंतला काय तुझा अगदी छान विचार आहे. कारण काय तुझा विचार मला पटेल ते कोणाला पटणार पटले नाही. माझ्या अर्धांगी आहेस तू मला विचार सांगशील मी तुला आपला विचार सांगेन. अहो माझे विचार तुम्हाला पटले पाहिजे. माझे विचार आहे कारण मी काही कामाधंद्याला जात नाही. तेच म्हणते. तुझी एकटीची कमाई आहे. हो ना. एकटीची कमाई किती कुठणार आहे. तेच आता म्हणते. ती कॉलेजमध्ये गेली पोरगी तो 5व्या वर्गात गेला हो. मग पैसा किती लागेल. आज तिला म्हणजे कॉलेजला त्याला 10,000 रुपये फी भरायला लागते. कुठच्या आणि तेच माझ्या म्हणण्यात मी एकटी बाई किंवा मजुरी करून का दोघांना कसं शिकवणार आणि धंदा कसं चालवणार. तुमच्या खूप काम धंदा होत नाही. तुमची तब्येत कधी बरी राहते कधी बरी राहत नाही. बरोबर आहे. त्या मुलीला शिकवू. मुलीला शिकवण्याचं कारण एक आहे त्याच्यामध्ये. हो. अहो आज आपल्या मुलीला 2 वर्ग जास्त शिकवू. अहो चांगला शिकला समोरला मुलगा मिळेल किंवा एका नोकरीवाला मुलगा येईल तर चांगल्या घरी जाईल मुलगी आपली. बरोबर आणि आहे. मुलाला किती शिकवा तुम्ही. उद्या मुलाला कधी नोकरी लागायचं काम पडलं तर परीक्षा करावं लागते. अरे मुलगा शिकला तरी नोकरी लागायची काम पडली तर कोणत्या 20 लाख डोनेशन आणून आपण कुठून आणणार तुम्ही. कुठून देईन. तेच ठीक आहे? म्हणते. बरोबर आहे तुला विचार. तर मी म्हणते अर्जुनासोबत तुम्ही बोलून घ्या आणि कोर्टात काम म्हणते का नाही तर त्याला बोलून विचारून टाका तुम्ही. ठीक आहे मी बरोबर आहे. बिलकुल बंद करतो खेळायची आज. बापू अर्जुन अरे बेटा बोल बाबा. खाऊन झाला जेवण आठवण जेवण खाऊन झाला बाबाजी. आता कुठं जाऊन राहिला आता कोणी जावं त्या का आता त्यात थोडंसं फिरावलं आपल्या दोस्ता बायबरोबर खेळणारी संघ्यासोबत. काय फिरायला जायचं नाही. बाबाजी आता आमच्या तुझ्या आईच्याने माझा विचार वेगळा झाला. बाबाजी असा विचार आम्ही केला. मला सांग आता 12 महिने झाले मी कोणा मजुरीवर जातो नाही एका दिवसाची रोजी नाही नाही पाचक पैसे आणतो का. नाही तुझी आई एकटी मजुरीला जाते हो. ते पैसे आणते त्या पैशाने आपलं घर चालत आहे बरोबर आहे नाही का. आता तुझ्या शिक्षणाला पैसे पोरीच्या शिक्षणाला पैसे कुठून आले. नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणून तुझं शिक्षण बंद करायचं आहे आणि तुला नोकर ठेवायचं आहे. नाही बाबाजी माझ्या शिक्षण बंद नको करा बाबा. मला 2-4 वर्ग तरी शिकू द्या बाबाजी. मला 10व्या वर्गापर्यंत तरी शिकू द्या. अबे तुला जरी शिक्षण शिकवलं 10वी पर्यंत मग काय शिकवून मग काय होईल. तुला आता नाव वाचता ते लिहिता येते मग 10वी शिकून का आम लिहिणार नाही का? नाही बाबाजी हा. मी तुमच्या पाया लागतो बाबाजी पण मला 4 वर्ग तरी शिकू द्या बाबाजी. शकुंतला तू नाही म्हणते पाय. ए अर्जुन तुझं म्हणणं काय आहे. म्हणजे तू शाळेत म्हणजे नोकरीला तयार नाही का. हा, मी काय म्हणत आहो काय माझं आता 5व्या वर्गामध्ये शिक्षण चालू आहे. होय. म्हणून मला 4 वर्गातून शिकू द्या 10व्या वर्गापर्यंत. हा. आणि मग काय करायचं तर करत बसा. मला सांग बेटा मी एकली बाई तुझ्या वडिलांची तब्येत बरोबर राहत नाही ते कामाधंद्याला जात नाही. मी एकली बाई कामाधंद्याला जाते घरातलं परिपूर्ण कामं करून आणि घर चालवते. आता मला सांग तुझ्या ताईलाही शिकवील तुलाही शिकवील एवढा पैसा मी एकली आणणार कुठून. आणि तू कधी नोकर आला तयार नसेल तर मी तुझ्या वडिलांना कुठेतरी नोकर ठेवते. तो नाही म्हणते ना तू विचारलं मी नोकरी करतो तर तू नाही विचार. बाबा नाही बाबा.
मी जेथपर्यंत जिवंत आहे त्यापर्यंत तुम्हाला दोघांना राहू देते मग चाल मी नौकर राहील. चाल बघ. पण डोळ्यामध्ये बिलकुल पाणी आलं तरी हसू खुशीने नोकरी होती तुझ्या. लढू नको. चाल पाटलाच्या घरी माझ्या बरोबर. पाटलाच्या घरी घेऊन चालले तुम्ही. या पाटलामध्ये नोकर ठेवलं पोरालं तर 10,000 रुपये नाही का अंगावरती मागून घ्यायचे अगोदरच. 10 रुपये मागेल. 10 रुपये नाही 10,000. 10,000 का? हो आपल्या कामामध्ये येतील समोर 10,000 मागून आण. मागून आणायच्या अंगावरती. ठीक आहे जातो मी. ठीक आहे खाना पिला तिकडे सांभाळ द्या. मग त्या आल्याच्या नंतर जेवण करू. हा खाना पिला सांभाळ द्या. चाल पाटलाच्या घरी जाऊ आपण. तुला नौकर होतो का असं? पाटलाचा घर आहे हा. काय वारा आहे पाटील साहेबाचा. घरून आलात का ना ते वापस आता जाऊ तू. पाटील साहेब घरी आहे का हो विश्वनाथजी. पाटील साहेब हो राम राम. राम राम. ठाकरे साहेब राम राम. त्या तुझा कोण मुलगा आहे का? हा माझा मुलगा आहे अर्जुन. हा तुझा मुलगा अर्जुन आहे. हे हो पोरगा. बाबाजी मी सरकारी दुकानावर गेलो. हो दुकानावर गेले. म्हटलं का आणि त्या दुकानामध्ये तुमचं होते हो सकाराम ठाकरेचा मुलगा पहिला नंबरला तुमच्या गप्पा झाला. हो झालं. हा याला खूप छान शिकवा. हो त्याला शाळा शिकवू का? हो तुमच्या नावावरती येईल. पाटील गोष्ट एक आहे त्याला शिकवलं असतो. समजले का? हो. पण आता आम्ही गरीब माणसं आमच्याकडे पैसा नाही तेवढा. आता शिकवायला काम पडला तर पैसा पाहिजे ना. हो ना. म्हणून आमचा विचार झाला की याला नौकर ठेवायचं आणि पोरीला शिकवायचं. मला माझ्या घराला मुलं ठेवणं आधी आणलं का? हो थोडं चालू. अरे बाबा तुम्ही नौका ठेवण्यासाठी आणले. हो एवढा हुशार मुलाला मुलगी आणि मुलगी मुलगी शिकेल. तिला 2 वर्ग शिकव. हा म्हणलं हो 2 वर्ग. मला आवाज नाही आला का म्हणलं तुम्ही? का म्हणल्यामध्ये समजलं नाही. 2 वर्षाच्या मुलीला शिकवतो. तसं काही नाही. हा पण मी का म्हणत आहे हा आता आम्ही कोणाचीच ऐकत नाही. त्याला नौका ठेवणे म्हणजे ठेवणे. आता मला गरजा माणस होती. हो मी याचा महिना 1,000 रुपये 1,000 द्या हो आणि खाना तुमच्याकडे राहील. आला एकच होत एक टाइम एक आहे. दुपारचं दुपारचं संध्याकाळ काय काय करायचं. ठीक आहे ठेवा 1,000 रुपये महिना. 1,000 रुपये महिना हो खाना दे ना. हो त्याची कटिंग तर आजपासून तारीख लिहा आणि याच्या अंगावर तो काम माझा आहे. मला सांगायचं मुलीला छान शिकवणार हो पण त्या मुलगी तुमचं नाव लिहितोय का? नाही दुसऱ्याचं नाव आहे. मग का माझा छान शिकवलं का त्या मुलीला? पण मी पहिले तुम्ही बोलून चुकला की मी तुझं शिक्षण शिकवीन तुझं लग्न करून देईन म्हटलं. असं तर एक काम कर जाऊ दे काकाकडचे भांडण. ठीक आहे तुझ्या तो पाय मिळेल हो तर याच्या अंगावर 10,000 मला पाहिजे. किती? 10,000. अरे बापरे याच्या अंगावर हो म्हणजे ह्याच्या महिन्याची हो 10,000 द्या. देऊ. हो आम्हाला काम आहे. काहून तुमच्याजवळ तर पैशात काही कमी नाही. बापा शापर लोकांनी टाकत्या की किशी राहते का? हो हो बरं नव्हे त्या दुकान माझे बाय माझे कमजोर असेल दिवशी भावाने मला पैसे द्या माझे पैसे पण द्या रे बाबाजी हायचे पैसे नाही काय म्हणतात. द्या पैसे द्या. या खिशात काय त्या असतं नाही. तू पिसे खालच्या खिशामध्ये टाक मला त्याला हात हे द्या 10,000 10 महिन्याचे झाले. हा 10 महिन्याचे 10,000. हो. हो ठीक आहे. आता मी जातो याला ठेवा घरी. तुझा तो माझ्या गम आहे. हो अरे हो बाबा
किती हुशार तुम्ही सोबत राहिले. आता पाहुणेच राहिल्या ना तुम्ही पाहुणेच राहिल्या. पण तो आता मी काय सांगू, लोकांना जगाला दिसूनच राहिले गावातल्या लोकांनी चांगलं होईल ना? आवाज निघाल का? तर मी म्हणतो तुला शाळा शिकवलं पाहिजे. नाही का बाबाजी, मला शाळा हो, शिकवायला हो. नाही बाबाजी. तर मला ते माझी माय म्हणे, माझ्या बापाले हा. म्हणे आपल्या पोराले म्हणे हा. लवकर ठेवून दे म्हणे आणि पोरीले शाळा शिकवून म्हणे. बेटा तू शिकव नको. हो बाबाजी. माझ्या घरी तू नोकरास. हो बाबाजी बाप. मी तुला बालक. हो बाबा. मी विश्वनाथ पाटील. हो बहिणा आणि तुझ्या टीका झालाय. तू माझ्या मुलात होणार नाही. माझा एकूण एक मुलगा नोकरीला आहे. हो बाबाजी. म्हटलं का आज माझ्या वयामध्ये काय कमी नाही, पण त्या बापाला मी किती समजू. विश्वनाथा बापाच्या घरी कोणाचे 10 पैसे नाही नेणार भाऊजी. चोरी करायची चोरी नाही, करणार नाही भाऊजी. दुसऱ्याच्या आरामाच्या ढोरं करायची नाही. चालवायचे नाही, बिलकुल नाही. 2 फोडे आहे, हा. फोडणीचं उघड आहे, हो भाऊजी. भाता थोडस जेवण कमी त्याच्यानंतर ठीक आहे भाऊजी, मी जेवण करतो आणि नंतर आपल्या ढोरं सोडतो. आभार. माझ्या पाटील साहेबाच्या घरी गेलो, मुलाला लवकर ठेवून देतो 10,000 आणले. रस्त्याने जो विचार केलो पण पहिले शकुंतलेची भेट घेतो. आलो आता घरी, आवाज मारतो शकुंतलेने. शकुंतला, अहो आज का घरी व अब्बा भैया आले का तुम्ही?
बापा आलो नाही तर का तुमची वाट बघत होती हो मी आतापर्यंत. माझीच वाट पाहत होती. तुमच्या आणि जेवण सुद्धा करायला आहे मी. जेवण जेवायचं नाही तर काय तुमची वाट सोबत मध्ये आल्यावर जेवण करू म्हटलं. नाही ती एक एक बाई जेवते नवऱ्याच्या पहिली जेवणारे जेवत असेल मग लोक सांगा लोकांचं. आज मात्र तर मी काय म्हणते ठेवले का पोराला नव्हतं. हा मुलाला नौकर ठेवलं. नौकर ठेवलं आणि मी ना 10,000 रुपये अंगावर आणले. तेही 1,000 रुपये महिना. अगं बया 1,000 रुपये महिना. ते का दुपारचा खाना त्याच्याकडे सायंकाळचा खाना आमच्याकडे. म्हणजे एकट्यांचं जेवण आपल्याकडे. हा आपल्याकडे. हे 10,000. 10,000 रुपये घेऊन आले. हो आता हे पैसे आणले तसं फालतू खर्च नाही करायचे मग. कसं? मी काय म्हणते 10,000 रुपये घेऊन आले असे पैसे खर्च करायचे नाही. खर्च करायचे नाही. 2 वर्ष गेले मुलीचं लग्न येते. अहो 2 वर्ष गेल्यावर पोरीचे लग्न करायला लागते. हा तर त्यासाठी नाही का पोरीच्या नाकामध्ये एक नथ बनवायची आणि कानातलं बनवून टाकायचं. म्हणजे तुझा विचार आहे होय का मुलगी लग्नाची झाली होय या 2 वर्षामध्ये तर मग आपण कानातलं बनवून ठेवायचं नाकातलं बनवून होय. ठेवायचं. म्हणजे आपल्याला सामोरं अडचण जाणार नाही नाही असं तुझा विचार माझे आहे. विचार आहे. अब्बा, तुमचे काय विचार तुम्ही सांगा मग. का तुझा डोक्यात चालते व अहो इमानदारी ना. नवऱ्याच्या दुकानामध्ये बायको साथ देते आणि बायकोच्या दुकानात नवरा साथ देते. अहो, मोठी विचारवंत बाई आहे. विचारायची नाही मी. पण मी अडाणी मनामध्ये मी एक विचार करून आलो. कोणता बा सांगू का सांगा मग. कसा विचार केलो. कोणते विचार केले हा? हे 10,000 माझ्याकडे आले. होय ना हे 10,000 असेच खर्च होतील. बरोबर आहे. पण माझी पत्नी शकुंतला होय मुलगी वंदना बरोबर आहे. मुलगा अर्जुन होय जरी गयोगाने कोण्या दिवशी जरी मी जरी मरूनच गेलो. बरोबर आहे. तुमचं तब्येत पाणी बरोबर राहत नाही असं विचार आला की नाही, नाही. कोणाच्या हातचं नाही मरणं. हो जरी मरून गेलो तर उद्या शकुंतलेला काय मिळणार नाही वंदनाला काय नाही त्याला कारण तुमचं नावच नाही अगे चाललं. माय म्हणजे तुमच्या घरी आले मी एवढे दिवस झाले तरी तुम्ही आमचं नाव म्हणजे चळवलीच नाही घरावर जमिनीवर. तर पैसा नाही तर कसा करू. पैसा पाहिजे ना. तर मी त्या 2 एकर जमिनीत त्याचं नाव चढवतो आणि या घरावर नाव चढवतो. तर मी काय म्हणते जमिनीवरती माझं नाव माझ्या पोरीचं नाव ठेवा हो. आणि आपला मुलगा आहे ना त्याचे नाव चढवून हो, द्यायचं त्याचं नाव आणि चढवतो. घरावरती नाव चढवून द्या आमचं नाव. मी पहिले जातो रेवणी ऑफिस मध्ये. ठीक आहे पहिले विचारतो का अर्ज लिहून देतो होय तुमच्या नावाचं. बरोबर. तो म्हणाल की मग किती रुपये लागते खर्च तेवढे रुपये मग मी मागायला येतो मग ते पैसे घेईन आणि मग तुमचं नाव चढवून येऊ. तर ठीक आहे तुम्ही हे मला 10,000 रुपये दिले नाही जसे दिले पैसे मी तसे नका मडक्यामध्ये नेऊन ठेवते आणि तुम्हाला पैसे लागतील ना मला आवाज द्यायचा. बाय चांगलं ठेवतो नाही तर कधी उंदरे वगैरे कापून टाकतो. अहो मी बरोबर ठेवते. या लवकर विचारून तुम्ही. काय करायचं? धावत गेलो भाऊ. बरं झालं रेवणी साहेब गेल्यानंतर त्याची मिटिंग होती का मिटिंगवर जाणार होते. त्यांना विचारलं तर म्हणे तुम्ही म्हणे 5-6 हजार रुपये तुम्हाला लागतील म्हणे पैसे घेऊन या म्हणे. तर ठीक आहे मग आता 5-6 हजारासाठी काय काम पास करून टाकतो काम. जास्तीत 6,000 चालू. गैले हातात आले का? हो बाबाजी आणले बांधून दिले. मी गावी जायचं. तुम्ही गावाला चालल्या गावाला तुझ्या लहान मालकाच्या म्हणजे माझ्या मालकाच्या भेटीले चालल्या. भेटी येण्याच्या कामात जरूर. हो का? हो जा बाबाजी. म्हणे तुम्ही लवकर या म्हणे दुसऱ्या भेटीने और तुम्ही आला म्हणे. हो 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 का बाबाजी? म्हणजे तुला भुसवळ पाहिजे का नाही कळलं. काय भुसावले चालल्या? हो के भुसावळचे केळं घेवाले चालल्या. हे बाब नाही त्यासाठी आली. मी मला पटकन डोसा घ्यायला आता. हो हो. हे खाऊ करतो. हे घे. काय रे बाबाजी? आपल्या 200 रुपये घ्या. नाही बाबाजी नको द्या बाबाजी. नको द्या बाबाजी. मला पैसे द्याल बाबाजी. हा. न माझ्या महिन्यातून काटा बाबाजी. माझ्या बाप पाण्यावर चिल्लावल. बिहार विश्वनाथ सावकार आहे. बैमान नाही. बैमान नाही की 200 रुपये खाऊ करता देतो. हे तुझ्या पगारामधून का तुम्हाला नको द्या बाबाजी. नको द्या जी. हे गोष्ट लक्षात ठेव.
बिल द्यायची नाही, सिगरेट द्यायची नाही, सट्टा लावायचा नाही आणि माझ्या सौ करत नाही. जे फळ फळ खा. हो बाबाजी. आई मी हे पण त्या वाड्यात नाही. बिलकुल बाबाजी, तुमच्या वाळत नाही सोडत. पक्का. तुमच्या वाड्याला धरतो पर्यंत अजिबात नाही सोडत. द्या बेटा. हो बाबाजी. हो पाय लागू द्या बाबाजी, पाय लागू द्या. एक तर हाता येते लागे. बाबाजी. हो अगं बाबाजी. बाई हे गेले ऑफिस मध्ये पोरगाय नोकरी असती 10,000 रुपये माझ्या हातामध्ये आणून दिलं. बरं मला एक गोष्ट नाही पटून आली, माझ्या मनात ती खटकून राहिली. आता एकट्यांच्या खाण्या शाळकऱ्याकडे आणि सायंकाळचं जेवण माझ्याकडे, अशाने हे माझे चालणार नाही. याने 10,000 रुपये दिले, त्याच्यातून 200 रुपये मी बाय काढून ठेवते. त्या 10,000तून 200 रुपये मी काढून ठेवते आणि याच्यावरती चोरीचे आरोप लावते पोरावरती. म्हणजे याच्या येणं जाणं माझ्या घरी बंद आणि ह्या घरी येणार बी नाही, याला जेवण जेवण लागणार बी नाही. मला असे काम करते अर्जुनासाठी मी आता जाते बाई घरामध्ये पहिले 200 रुपये काढून ठेवते. घरी गेलं पाहिजे, पैसे आणले पाहिजे. थकून गेला. काम जमलं. आले का तुम्ही? काम जमलं म्हणतो. म्हणजे नाव वगैरे चढले का? चढाले. पैसे घेतल्याशिवाय कसे चालतील? मा किती म्हणतो दे पैसे? 5-6 हजार रुपये लागते. म्हणजे 5-6 हजार रुपये लागतील. ठीक आहे, मी घरात जाते ना पैसे घेऊन येते. हो, अजून द्या पटकन. काम होऊन जाते. अगं हे घ्या. काय खर्च वगैरे काय केलीस ना? अगं बाई मला पैशाचं काम होतं, मला मी कशाला खर्च करू? तुम्ही जसे पैसे आणून देणार 10,000 रुपये मी तशी देऊन मडक्यात ठेवली आणि मडक्यात तुमच्या आणि तुमच्या हातात दिली. नाही घरी खर्चाला काढली असतील तर सांग ना. नाही हो, मी मला पैशाचं काय गरज नाही पडली, मी कशाला काढू? बरोबर आहे ना. अहो पैसे बरोबर आहे, तुमच्या काही विश्वास नसेल तुम्हाला माझ्यावरती तर. 7, 8, 3, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 9,800. पाटला ना का 200 कमी ते नाही दिलं नाही का? बिल्डीची बिल्डी दिलं त्याला 200 कमी दिलं का काय आकलेलं का? तिकडे काय वा? हे 9,800 आहे. 9,000 रुपये असते? हो. मग तुम्ही तर 10,000 रुपये दिले होते ना? 10,000 दिलं पण 800 आहेत ना. मी पैसे काढली नाही, मी खरंच सांगते 200 रुपये. मला काही गरज नाही पडली पैशाची. बरोबर सांग तुला काय विश्वास नाही ना. आता माहित नाही बाई पोरगी कशाला काढायला तुम्ही म्हणतात मी आवाज येतो पोरीला. बोला बोला बोलता ना बोला. अगं ए म्हणता ना बाई, कुठे गेली सकाळी माझी पोरगी? अगं ए म्हणता ना. काय गाई? मी काय म्हणते तुझा बाबा काहीतरी विचार करत होते तुला. सांगून दे त्याला काय म्हणते. बाई हा बाबाजी. मी पाटलाच्या घरून 10,000 आणले. पाटलाच्या आणि तुझ्या आईनं मडक्यामध्ये ठेवलं होतं. हा आता तू कॉलेजला गेली तर काही पैसे वगैरे नेलीस का 200 रुपये? नाही बाप्पा, मी पैसे वगैरे नाही काढले. भूक नाही बोलावा आणि अहो बाबाजी, तुम्हाला माहित आहे ना, मला जर का पैशाची गरज पडली तर मी तुम्हाला मागते म्हणून मी पैसे वगैरे नाही काढले. मग काही अर्जुन वगैरे काय घरी आला होता? अर्जुन हो बाबाजी, मगाशी नाही का मी कॉलेजला जात होती ना, तर जायच्या वेळेस तो घरी येत होता आणि घरामध्ये माहितीये का खाडूखुड काहीतरी पाहत होता.
खुकर होता त्याचा. बरोबर आहे. त्याला वाटलं का माझ्या मालकाच्या घरून पैसे आणलं माझ्या बापानं. मग आता त्याचा काढलेले खर्च आले. कारण भरकी मुलं कशी होत्या पत्त्याचा शेवक, त्याला बिल्याचा शेवक हो की नाही, त्याने खर्चाचा शेवक. आता या जगावर पैसे नाही. मग आता पैसे नाही तर कसे. मग 200 रुपये देऊ दे ना. बरोबर. त्याने कोण पैसे दिले नाही. ठीक आहे. त्याला घरी येऊ दे. मी विचारतो त्याला विचारतो. ठीक आहे. पुरावर कोटाला रोप लावला. मला 200 रुपये चोरून राजी. चांगले वर आला, चांगले वर आला चला घराकडे जेवण पाहतो. थोडं वाचलं बांधलं. आता घरी जातो, जेवण खाऊन करतो. नंतर आपल्या वाड्यामध्ये येतो. बाबा हो राजून आला. बाबा काम नको. तुझीच वाट पाहत होतो मी. हा कधी कधी येते म्हणून तुझीच वाट पाहत होतो. भाऊजी काय ना बघायला तर सांगू का. मग सांगतो आता आलाच घरी. काय हरकत नाही. पण तो दुपारी काय घरी आला होतास ना. हो 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 आला होता. मग मला सांग तुझ्या मालकाचे आता पैसे किती आणले. 10,000 रुपये. 10,000 आणलो. ते 10,000 मधून फक्त भावाडी त्याची 200 रुपये कमी आहे. ते 200 रुपये काढलं असतं नाही काय. भाऊजी. दुपारी नाही भाऊजी, मी तुमच्या 1 रुपयाला हात नाही लावला माझा. ते दुपारी हा. काढला असतील माग सांगू दे तुझ्या वडिलाले. तुझ्या पाया लागतो माझ्या मागे. तू दुपारी घरी आता ना. तू मला खरं सांग. माझा डोका जरी गरम केला तर माझ्यासारखा खोटा माणूस नाही. मी साधा तेवढं काय ना तेच जाई तेवढं. मी तुमच्या पाया लागून सांगतो, मी 10 पैशाची चोरी नाही केली भाऊजी. आणि तुमच्या पैशात तुम्ही कोणा जागी ठेवले ते मध्ये माहिती. मला एक सांग आम्ही घरात किती लोक आहोत. 14 देणार. 14 मध्ये आता तुरी नाही दिला, मी नाही, तुझ्या आई नाही, तुझ्या बहिणी नाही. मग घरी चोर जरी आला, घरी चोर आला तर तो 200 काढून देईल का एवढी रक्कम नाही. भाऊजी मी सकाळी आपल्या मालकाच्या तिथे आता ढोरं चालले. ढोरं सायंकाळी बांधतो, नंतर घरी येतो. दुपारी काय आला होता आज घरी. काय साठी आला सांग. जेवण करायला तरी तुला एखाद्या जेवण भेटते ना. मग तू आता त्याला घरी याच्या पहिले खिशात तपासा तुम्ही. नाही तर उद्या चालू ना कोणीचं नाव होईल. खरं सांग. इमानदारीने सांगतो भाऊजी, मी 10 पैसे चोरी नाही केली. तुमचे 2 रुपये नाही नेलं भाऊजी. हो, याचे किती पैसे? कारण ढोरकी पोराची आदत राहते. सकाळी आपल्या दोघी पोराला बिड्यामध्ये वावरात जाऊन खिशावली कपड्या सुद्धा बीड दिसली मला याच्या. नाही देत भाऊजी. नाही देत बाबा. हे 200 कोणते होते बेटा. माझ्या मालकाने दिले भाऊजी. हो? माझ्या मालकाने दिले भाऊजी. ते तुझा मालक एवढा कुंजूस आहे. एकामेकाला कधी विचार. तो नरकातली कवडी येतणारा माणूस तुला 200 रुपये देते का रे तो? हो भाऊजी त्याने दिलं बाबा. बापाला वाटल खरदी आणि विचार करता मारून वार. बापाला मुलगा सांग वार वारदी. माझे दादा रे दादा
एक वेळा हात येतात चोरीमध्ये व चोरीवर बसले हा नेहमी असं पैसे काढत नाही ना घरात कानाला घरामध्ये चोट्ट अरे तुला लाग तुझ्या पैशाचं चोऱ्याने मागायचा माझ्या मार्गाने गेलं भावाजी मी ना चोरी गेला भावाजी टोलिया का टोलिया माझ्या घरातून निघून जा याला बिलकुल घरामध्ये ठेवायचं नाही काही द्यायचं नाही घराचा काढायला घराबाहेर आता त्याचा त्या घरामध्ये यायचं नाही याचा पाय द्यायचा नाही आणि जरी याची पाय दिला तर त्याचं कापून फेकीला कुत्र्याने टाकली दे देवा देवा एक पोरगा हे असे निघते हे दुबट तोंडे टाकत झाला बा तुला दुखरा काय या घराबाहेर आता त्याचा हा खेळ मध्ये कधी तर करायला कोण आले गेर पाडले त्याचा बिलकुल जरा बंद कर बिलकुल घरात